नमस्कार. शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, पद्मश्री डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासन आणि रेडिओ शिववाणी 89.6 FM संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मी उद्देश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपली मातृभाषा आपल्याला अत्यंत महत्वाची असते. भाषा ही दर 12 कोसांवरती बदलते असंही म्हटले जाते. आणि या मातृभाषेत म्हणजेच आपल्या मराठी भाषेत अनेक पोटभाषा, बोलीभाषा, सांकेतिक भाषा वापरल्या जातात. महाराष्ट्रात विविध प्रकारची लोक या भाषांचा आजही वापर करत आहेत आणि या भाषा टिकवण्यासाठी एक प्रकारे प्रयत्न करत आहेत. पशुपालन करणारे, भटके विमुक्त बांधव आणि त्यांची सांकेतिक भाषा या अनुषंगाने आपला आजचा विषय आहे भटके विमुक्तांची सांकेतिक भाषा आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अनंता कस्तुरे सर. कस्तुरे सर हे पाचगणी येथील श्रीमती मिलनबेन मेहता कॉलेज येथे मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करत आहेत आणि भटके विमुक्तांच्या सांकेतिक बोलीवरचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. भटके विमुक्तांच्या या बोलीभाषेच्या अभ्यासाकडे वळण्याचा आपला नेमका मूळ उद्देश काय होता? सर्वप्रथम मी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभाग आणि गो जाधव अध्यासन यांनी रेडिओ शिववाणीला माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला सांगायला आनंद होतो की या विभागाचा मी विद्यार्थी आहे. 1 वर्ष मी पत्रकारितेचा कोर्स केलेला आहे आणि गो जाधव यांच्याविषयी दैनिक पुढारीमध्ये मी वार्ताहर म्हणूनही काम केलेलं आहे. त्यामुळं या विभागाचं आणि माझं नातं ऋणानुबंध खूप जवळचे आहे. माझं मूळ गाव निमगाव मगराचे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझे वडील मच्छिंद्र कस्तुरे आणि चुलते सुरेश कस्तुरे हे दोघं जनावरांचा व्यापार आणि दलाली करत होते. म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये मीही कॉलेज शिकत जनावरांचा व्यापार आणि व्यवसाय करत होतो. मी माझ्या वडिलांकडून आणि चुलत्यांकडून जनावरांचा व्यापार करताना त्यांची जी बोटमोडी आणि गमजातील भाषा आहे ती मी शिकलेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये मी प्राध्यापक झालो आणि आमच्या मराठी प्राध्यापक संघ जो आहे शिविम, त्यांनी महावीर कॉलेजला भाषा आणि संस्कृती या विषयावरती नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केलेली होती आणि त्या अनुषंगानं मी जनावरी बाजारातील गुप्त बोली भाषा हा शोध निबंध त्या ठिकाणी सादर केलेला होता. आणि त्या कार्यशाळेमध्ये भाषा तज्ञ गणेश देवी, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे असे दिग्गज भाषा तज्ञ त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी मी जनावरी बाजारातील गुप्त बोली जी आहे या शोध निबंधाचं सादरीकरण केलं. हा विषय सर्व श्रोत्यांना, सर्व रसिकांना, या भाषा वैज्ञानिकांना, प्राध्यापकांना इतका आवडला की आजपर्यंत हा विषय या विषयाकडे संशोधन कुणी केलेलंच नव्हतं. मराठीच्या ज्या वेगवेगळ्या बोली आहेत, मी खानदेशी बोली असू द्या, चंदगडी बोली, कोकणी बोली, ह्या सगळ्या बोलींचा अभ्यास झालेला होता. पण गुप्त भाषा ज्या आहेत, ज्या सांकेतिक भाषा आहेत, त्या सांकेतिक भाषावरती प्रथमच माझ्या रूपानं जनावरी बाजाराच्या गुप्त बोलीच्या रूपानं प्रकाश पडलेला होता आणि त्यामुळं सर्वांना हा विषय त्या ठिकाणी आवडला आणि सर्वांनी या विषयामध्ये काहीतरी तुम्ही नवीन विषय आहे त्याच्यामध्ये संशोधन करा, नक्कीच या विषयाला त्या ठिकाणी भवितव्य त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मी तत्कालीन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे हे देखील भाषा विषयाचे अभ्यासक आहेत. मी त्यांच्याकडे PhD साठी मराठी गुप्त बोली नावाचा त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी घेतला आणि या विषयाकडे मी त्या ठिकाणी वळलो. आणि माझ्या संशोधनामध्ये मी ज्या भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, आदिवासी जमाती आहेत, व्यावसायिक आहेत, यांच्या 30हून जास्त या गुप्त बोलीचं संशोधन केलं आणि मी या विषयाकडे वळलो. नक्कीच सर. आता आपल्या इथे सध्या काही विद्यार्थी उपस्थित आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक आहेत. आपण त्यांच्याकडून
हे प्रश्न विचारून घेऊन त्याची उत्तर समर्पक हो. उत्तर आपण. नमस्कार सर, मी प्रेरणा पाटील. मी मास कम्युनिकेशनच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तर माझा प्रश्न आपल्याला असा आहे की भटक्या विमुक्त समाजात सांकेतिक भाषा कशी आणि का विकसित झाली असावी असं आपल्याला वाटतं? आता या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गेलं पाहिजे. ज्यावेळी इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्षाचं राज्य केलेलं आहे आणि इंग्रजांनी हे राज्य करताना जे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं वेगवेगळ्या गुप्तचर संघटना, गुप्तचर विभागांतर्गत गुप्तहेर ठिकठिकाणी नियुक्त केलेले होते आणि त्यांच्याकडे काम काय होतं तर या भारतामध्ये जे डोंगर दऱ्यामध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा वेगवेगळ्या आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत ती लोक इंग्रजाविरुद्ध जे बंड करीत होते, वेगवेगळी जी आंदोलन करत होते, ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत होती. त्यांचा शोध घेणं हा त्यांचा त्या ठिकाणी उद्देश होता आणि इसवी सन 1871 साली इंग्रजांनी या सर्व विमुक्त जाती, भटक्या जमाती, आदिवासी विभागांचं आंदोलन मोडीत करण्यासाठी त्यांनी गुन्हेगार ठरवलं आणि या सर्व जातींना, त्याच्यामध्ये पारधी आहेत, भिल्ल आहेत, तडवी आहे, कैकाडी समूह आहे, रायरंद आहे, कंजरभाट समूह आहे, वडार समूह आहे. या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलं आणि त्यांना अटक करायला त्या ठिकाणी सुरू केलं. मग ज्यावेळी हे अटक करायला सुरुवात केली त्यावेळी ह्या भटक्या जाती जमातींनी इंग्रजांच्या पासून आपलं संरक्षण व्हावं, पोलिसांपासून, कायद्यापासून वेगळा मार्ग त्या ठिकाणी मिळावा, आपल्याला कोणी त्या ठिकाणी त्रास देऊ नये, या हेतूने या भटक्या जाती जमातीतल्या लोकांनी स्वतःच्या गुप्त भाषा त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. आणि यातूनच इंग्रजांना शह देण्यासाठी आपल्या या भटक्या विमुक्त जाती जमातींनी या गुप्त बोलींचा किंवा सांकेतिक भाषांचा सुरुवात केलेली किंवा त्याची निर्मिती इथं झालेली आपल्याला दिसून येते. नमस्कार सर, माझे नाव संजनी कांबळे, मासकॉम फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे. माझा असा प्रश्न आहे की भटक्या विमुक्तांच्या सांकेतिक भाषांच्या काही वैशिष्ट्य आहेत का? हो, निश्चितच भटक्या जाती जमातींच्या भाषेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. आता उदाहरणार्थ कैकाडी हा जो समूह आहे, हा कैकाडी समूहांची जर आपण भाषा बघितली, त्याला पारशी भाषा त्या ठिकाणी, ते गुप्त बोलीला पारशी भाषा त्या ठिकाणी म्हणतात. तर त्यांच्या भाषेचं हे एक वैशिष्ट्य आहे की ते पशु, पक्षी, प्राणी या ध्वनींचा वापर करून, त्यांचा आवाजांचा वापर करून ते गुप्त बोलीमध्ये त्या ठिकाणी संभाषण करतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी दरोडा टाकायला गेले किंवा चोरी करायला गेले तर त्या ठिकाणचा मालकाला जर हेरायचा असेल तर तर मुंगसाचा आवाज काढतात. मग मुंगसाचा आवाज काढल्यानंतर त्यांच्या साथीदारांना कळतं की या ठिकाणी आपण चोरी करण्यासाठी आपल्याला ही जागा काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्या साथीदाराला, दूरच्या साथीदाराला जर बोलवायचं असेल तर ते कोल्हे कुही करतात, कोल्ह्यांचा आवाज काढतात, कोल्हे कुही करतात. मग कोल्हे कुही केले का फक्त त्या साथीदारालाच कळतं की काय आहे, आता आपण चोरी करायला काय करायचं आहे, जवळ यायचं आहे. त्यानंतर जिथं चोरी करायची आहे त्या ठिकाणी जर काही धोका निर्माण झाला तर ते लहान बाळ ज्या पद्धतीनं रडतं, ते रडण्याचा आवाज त्या ठिकाणी करतात. म्हणजे आपल्या साथीदारांना त्या ठिकाणी ते समजतं की आता आपण पकडले जाणार आहोत, आपण इथून काय आहे, पलायन करायला पाहिजे. मग ते लहान बाळाच्या रडण्याचा आवाज त्या ठिकाणी ते काढतात आणि पुढे जातात. त्यानंतर जास्त जर चोरीचा माल तिथं असेल
तर ते लांडग्याचा आवाज काढतात. आणि लांडग्याचा आवाज काढला का मग सगळेच साथीदार जे आजूबाजूला थांबवलेले आहेत ते सगळेच साथीदार येतात आणि काही क्षणामध्ये चोरी करतात आणि ते त्या ठिकाणी निघून जातात. हे सगळी चोरी झाल्यानंतर ते बाहेर गेल्यानंतर आपल्या उर्वरित साथीदारांना आपण कुठं गेलो हे जर कळायचं असेल तर ते काय करतात, बाहेर रस्त्याच्या कडेला 3 दगडाची चूल करतात आणि त्याच्यावरती झाडाची फांदी लावतात. आणि झाडाची फांदी लावल्यानंतर त्याच्यावरून त्यांना कळतं की कोणत्या दिशेला आपले साथीदार केलेले आहेत. म्हणजे अशी वेगवेगळी पशु पक्षी प्राणी झेंडे अशा सांकेतिक भाषेतून हे कैकाडी समाजाची भाषा त्या ठिकाणी आपल्याला पाहता येते. त्यानंतर तडवी समाज आहे की जो आदिवासी समाज आहे. तर त्यांची जर त्यांच्या गुप्त भाषेचं किंवा सांकेतिक भाषेचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर त्यांच्या त्या भाषेमध्ये ती जंगलात राहणारी जमात आहे. त्यामध्ये पशु पक्षी प्राणी डोंगर दर्या झाडाची नावं शेतीशी निगडीत नावं हे सगळं ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य हे पण सांगता येतं की त्यांना पशु पक्षी प्राणी म्हणजे निसर्गाची रूप वापरून यमक वापरून त्यांनी भाषा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. गोंधळी समाज घेतला तर गोंधळी समाज हा काय करतो, आपले हावभाव हाताचे वेगवेगळे हे त्यानंतर डोळ्याचे हावभाव याच्यावरनं सगळे ते काय करतात, आपली भाषा जी आहे ती भाषा बोलतात. म्हणजे सगळ्या विमुक्त जाती भटक्या जमातीतल्या प्रत्येक जाती समूहाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रत्येकाने आपली वेगळी अशी त्या ठिकाणी भाषा निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं अशी प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतात, सांगता येतात. म्हणजे ही जी भाषा जी आहे ही भाषा वेगवेगळ्या संकेतांनी वेगवेगळ्या चिन्हांनी वेगवेगळ्या संकेतांनी बनलेली आपल्याला त्या ठिकाणी काय आहे दिसून येतात. अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्याला या सांकेतिक भाषेची किंवा गुप्त भाषेची आपल्याला सांगता येतील. नमस्कार सर, माझे नाव परवेज मुल्ला. मी मास कम्युनिकेशन फर्स्ट इयरला शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की आधुनिकता आणि शहरीकरणामुळे या सांकेतिक भाषेवर काय परिणाम झाला आहे का? निश्चितच परिणाम झालेला आहे. उलट मी असं म्हणेल की ह्या ज्या सांकेतिक भाषा आहेत किंवा गुप्त भाषा आहेत आधुनिकीकरणामुळं आणि या शहरीकरणामुळं या भाषामध्ये बदल झालेला आहे. आज आपण म्हणतो की आजचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे, मास कम्युनिकेशनचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, मग जागतिकीकरणाचं युग आहे. आणि या युगाचा परिणाम निश्चितच सांकेतिक भाषेवरती देखील झालेला आहे, गुप्त बोलीवरती देखील त्या ठिकाणी झालेला आहे. तर काय झालं, तर पूर्वीच्या काळामधले जे सांकेतिक भाषेतले जे शब्द व्यवहार होते ते या आधुनिकीकरणामुळं ते शब्द प्रयोग बदललेले आहेत. आता उदाहरणार्थ शेळ्या मेंढ्याचा व्यापारी जो आहे धनगर समाज तो काय करतो, व्यापार करतो आणि तो व्यवहार ठरवताना पूर्वीच्या काळामध्ये वेगळे शब्द प्रयोग वापरत होते. पण अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 100 रुपयाला शिकार त्या ठिकाणी म्हणतात, 100 रुपयाला शिकार शब्द वापरतात, 200 रुपयाला डुबरा म्हणतात त्या ठिकाणी, 300 रुपयाला ढाला म्हणतात, 400 रुपयाला नाकी म्हणतात, 900 रुपयाला ठोकण्या म्हणतात, त्यानंतर 5,000 रुपयाला कप म्हणतात, 10,000 रुपयाला दिल्ली म्हणतात. असे शब्द जे आहेत आता मुंबई दिल्ली. त्यानंतर जनावरी बाजारात सुद्धा हे आधुनिक तंत्र जातात. पास नापास हे जे शब्द आहेत ते फक्त आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापरतो, मात्र या जनावरांच्या बाजारात देखील पास नापास हे शब्द आलेले आहेत. आता पाच जनावर म्हणजे काय, तर जे जनावर चांगलं आहे, दष्टपुष्ट आहे, चांगलं आहे असं जनावर म्हणजे त्याला पास म्हणतात. आणि नापास जनावर म्हणजे काय,
तर जे लहान आहे म्हणजे एका रेडकू, छोटस रेडकू किंवा अंतुल्या किंवा 2-3 महिन्याचं लहान लहान असणारं जनावर, त्याला काय म्हणतात, ते नापास म्हणतात. लाटा 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 शब्द आलाय. लाटा इंग्रजी शब्द आहे. लाटा म्हणजे की ज्या जनावराला गर्भधारणा होत नाही असं जनावर म्हणजे लाटा. म्हणजे आधुनिकीकरणाचा जर आपण विचार केला, शहरीकरणाचा जर विचार केला, तर इंग्रजीचा प्रभाव या भाषेवरती देखील पडलेला आहे आणि त्यातूनच मग पास, नापास, लाटा शब्द त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आता दुसरं उदाहरण जर घ्यायचं असेल तर भंगार व्यावसायिक आहेत. एखाद्या भंगार व्यावसायिकाचं दुकान असेल आणि तिथं नवीन एखादा भंगार व्यवसायवाला जर त्या ठिकाणी गेला, तर ते दोघं आपापसात काय करतात, दुकानदार आणि त्याचा हे असेल कामगार असेल, ते दोघांमध्ये त्या ठिकाणी चर्चा करतात. आता येणाऱ्या त्या भंगाराला दर किती द्यायचा, तर आपल्या मोबाईलचे जे नंबर आहेत पहिले सुरुवातीचे 91 पासून सुरुवात होतात, काही 92 पासून, 93 पासून, 94 पासून, 95 पासून. मग ते काय करतात, एखादं नवीन गिरायक आलं तर 94 मोबाईल नंबर म्हणतात, 94 22 काय नंबर सांगतात. म्हणजे त्या गिरायकाला काय करा, तुम्ही 14 रुपये दर द्या. 91 म्हणजे 11 रुपये, 92 म्हणजे 12 रुपये द्या, 93 म्हणजे 13 रुपये द्या, 94 म्हणजे 14 रुपये द्या, 95 म्हणजे 15 रुपये द्या. म्हणजे असे सांकेतिक किलोचे दर हे त्यांचे ठरलेले असतात आणि त्यामुळं ते काय करतात, त्या सांकेतिक भाषेमध्ये बोलतात. म्हणजे हे आता मोबाईलचे दर देखील त्या पद्धतीने आले. म्हणजे आधुनिकता जी आहे, शहरीकरण जे आहे, हे शहरीकरण मोबाईलमध्ये किंवा मोबाईलचा जो आता सोशल मीडियामध्ये जे तरुण पिढी कोडिंग वापरतात. आता बघा, प्रत्येकाचं मोबाईलला लॉक आहे. आपण देखील चॅटिंग करताना सगळेजण त्या ठिकाणी सिम्बॉल वापरतो किंवा एखाद्याचा आपलं स्टेटस, आपली स्टोरी दुसऱ्याने पाहावी म्हणून आपण त्या ठिकाणी बऱ्याच जणांना हाईड करतो आणि ज्यांना बघायचं आहे त्यांनाच त्या ठिकाणी कशी पोचेल त्या ठिकाणी आपण हे करत असतो. किंवा वेगवेगळे सिम्बॉल त्या ठिकाणी आपण वापरत असतो. किंवा मोबाईलमध्ये आपल्या मैत्रिणीचं असेल, ह्याचं असेल, तर आपण फोन नंबर जे आहेत ते फोन नंबर आपण त्यांच्या नावानं करत नाही, कारण आपल्या घरच्यांना ते बघतील, त्यांना शंका येईल. मैत्रिणीचा फोन असेल तर आपण मित्राच्याच नावानं त्या ठिकाणी काय करतो, सेव्ह करतो आणि त्या पद्धतीनं आपण हे करत असतो. म्हणजे ही शहरीकरणाचं, आधुनिकीकरणाचा हा प्रभाव हे काय झालेला आहे, ह्याच्यामध्ये या सांकेतिक आणि गुप्त भाषेमध्ये आलेला आहे. नमस्कार सर, माझं नाव प्रताप रमेश खंदारे आणि माझा प्रश्न असा होता की या भाषेमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये कोणत्या प्रकारे तुम्ही ध्वनी प्रकार असे कोणत्या प्रकारचे हे वापरतात? आता या सांकेतिक भाषा आणि गुप्त बोलीची जी निर्मिती जी झालेली आहे, मूळ पायाच त्यांचा काय आहे, संकेतांचा, ध्वनींचा त्या ठिकाणी ध्वनींचा आहे. आता वेगवेगळे संकेत जे आहेत ते वेगवेगळ्या जाती धर्मानुसार, समूहानुसार त्या ठिकाणी काय हे संकेत जे आहेत ते संकेत त्या ठिकाणी वापरले जातात. मी तुम्हाला हे सांगितलंच की कैकाडी समूह जो आहे, तो समूह वेगवेगळ्या पशु पक्षी प्राण्यांच्या ध्वनींचा वापर करून तो काय करतोय, आपला व्यवसाय त्या ठिकाणी काय आहे करत आहे. त्यानंतर वेगवेगळी चिन्ह व्यवस्था देखील आहे, ह्याच्या चिन्ह व्यवस्था देखील त्या ठिकाणी वापरली जातात. आता उदाहरणार्थ ह्यांचे शब्दप्रयोग जे आहेत ते शब्दप्रयोग पूर्णपणे वेगळे आहेत. आता पाल हा शब्द आहे, पाल शब्द आपण काय करतो, भिंतीवरची पाल या अर्थानं त्या ठिकाणी आपण घेतो, पण त्या पालीला त्यांच्याकडे गुप्त भाषेमध्ये ते दूध म्हणतात. दूध शब्द म्हणजे त्यांचं पाल आहे. त्यानंतर
कोळी शब्द आपण नेहमी एक जाती धर्मातली एक जमात म्हणून त्या ठिकाणी घेतो. तर कोळी या शब्दाला ते कोंबडी शब्द त्या ठिकाणी काय करतात, कोंबडी शब्द त्या ठिकाणी वापरतात. त्यानंतर अक्षराचा उलटा क्रम करतात ते. उदाहरणार्थ एखाद्या भाषेमध्ये हे लिहायचं असेल, तर मॅसेज द्यायचा असेल, तर ते काय करतात, खतरनाक शब्द असेल खतरनाक, तर ते काय करतात, उलट्या क्रमानं शब्द त्या ठिकाणी लिहितात. आपल्याला काहीच शब्द त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही. आता संत रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र, ह्याच्यातले संकेत त्या ठिकाणी आपण बघू शकता. तर त्यांच्यामध्ये आपल्याला माहित आहे, अफजल खानांनी तुळजापुराहून पंढरपूरहून आता तो प्रतापगडाच्या दिशेने निघालेला होता आणि हे संत रामदासांना कळालं. तेव्हा संत रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून दिल्लीचा सरदार निघाला आहे एवढीच ओळ काय लिहून पत्रात्मक काय केली, छत्रपती शिवाजी महाराजांना कळवली. मात्र त्यांनी कोड लँग्वेज मध्ये लिहिले. आता दिल्लीचा दी वरनं कवितेची ओळ तयार केली, ली वरनं तयार केली, सरदार स वरनं कवितेचे कडवं एक ओळ तयार केली, र वरनं एक तयार केली, दा वरनं एक ओळ तयार केली, र वरनं दिल्लीचा सरदार निघाला आहे अशी एका खाली एक काय केली, ओळ केली. मग छत्रपती शिवाजी महाराजांना आणि रामदासांना त्यांचं अगोदरच संकेत त्या ठिकाणी ठरलेली होती, चिन्ह व्यवस्था. छत्रपतीने ते पत्र बघितलं आणि ते बघितलं तर पहिली ओळ फक्त छत्रपतींनी वाचली, कविता वाचली नाही. छत्रपतीने प्रत्येक ओळीतलं पहिलं अक्षर वाचलं आणि त्यावरनं मेसेज आला की दिल्लीचा सरदार निघाला आहे. म्हणजे असे संकेत जे आहेत ते असे संकेत ठरलेले आहेत. म्हणजे ही संकेत व्यवस्था, चिन्ह व्यवस्था ही प्रत्येक बोली भाषेमध्ये त्या ठिकाणी आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. नमस्कार सर, मी सानिका भोरे, मास कम्युनिकेशन सेकंड इयरला शिकत आहे. माझा तुम्हाला असा प्रश्न होता की या समाजातील तरुण पिढी जी आहे ती ही भाषा बोलते की ती लुप्त होण्याच्या मार्गावरती आहे? आता काळ बदललेला आहे. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या सांकेतिक भाषा आणि गुप्त बोली जास्त प्रमाणामध्ये बोलल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतर हे भटके समाज जे आहेत त्यांची भटकंती थांबलेली आहे. गावोगावी हा समूह, हा समाज स्थिर सावर त्या ठिकाणी झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी जात पंचायत जी होत होती, यात्रा जत्रेच्या निमित्ताने ही मंडळी जी एकत्रित त्या ठिकाणी येत होती आणि त्या ठिकाणी गुप्त भाषा किंवा सांकेतिक भाषा त्या ठिकाणी बोलली जात होती. आता त्या प्रमाणामध्ये विचार केला तर आजची तरुण पिढी जी आहे, तरुण पिढी जी आपली पूर्वीची जी भाषा आहे, सांकेतिक भाषा जी पारंपरिक जी भाषा आहे, ती तरुण पिढींना क्वचित येते, कमी आलेली आहे, कमी येते. तरुण पिढी आता ती भाषा शिकत नाही किंवा त्यांना शिकण्याची गरजही नाही. कारण ते आता पूर्वीसारख्या चोरी करणे, दरोडे घालणे किंवा कुणाची तरी लुटमार करणे, कुणाची तरी फसवणूक करणे, हे प्रकार आता होत नाहीत. त्यामुळं ती भाषा त्या ठिकाणी आलेली नाही. मात्र तरुण पिढी जरी ती पारंपरिक भाषा वापरत नसतील, परंतु या तरुण पिढीनं नवीन भाषा तयार केलेली आहे. आपल्या तरुण पिढीनं जे आजची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने काय आहे, नवीन भाषा जी आहे ती नवीन भाषा तयार केलेली आहे. नक्षलवादी समूह असेल किंवा नक्षलवादी, दहशतवादी, आतंकवादी हे जे आहेत हे देखील काय करतात तर कोड लँग्वेज मध्येच कुठं हल्ला करायचा, कुठं मेसेज त्या ठिकाणी करायचा, त्यांची देखील काय आहे एक भाषा त्या ठिकाणी ठरलेली असते. मग आजच्या तरुण पिढीचं जर आपण बघितलं तर तरुण पिढी देखील त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी त्या ठिकाणी भाषा, त्या कोडिंग भाषा तयार केलेली आहे. त्यामुळं गुप्त बोली किंवा सांकेतिक भाषा लिखित जरी नसली तरी ते कधीही लोप पावणार नाही, ती नष्ट होणार नाही. फक्त काळाच्या रूपानं, काळानुरूप आधुनिकीकरणाचा प्रभाव पडून ती फक्त बदलत राहते, लोप होत नाही.
नमस्कार सर, मी अर्पिता वरुटे, मासकॉम सेकंड इयर. माझा प्रश्न असा आहे की ही सांकेतिक भाषेचं जतन करण्यासाठी कोणता प्रयत्न केला पाहिजे? हा एक महत्वाचा हा विषय आहे किंवा प्रश्न आहे. आजपर्यंत आता मी जे संशोधन केलेलं आहे किंवा संशोधन करताना माझ्या अभ्यासामध्ये डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर अजय तडवी, डॉक्टर विश्वनाथ शिंदे अशा काही निवडक अभ्यासकांनीच या गुप्त बोलीवरती संशोधन केलेलं आहे. आणि गुप्त बोली किंवा सांकेतिक भाषा लिखित स्वरूपामध्ये अजून नाही, हे फक्त मौखिक पद्धतीनंच चालत आलेले आहे. मग आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय करावं लागेल हे जतन आणि संवर्धन करायसाठी, तर ह्या ज्या सांकेतिक भाषा आहेत त्या मुद्रित झाल्या पाहिजेत, त्या पुस्तक रूपामध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे पुस्तक रूपात आले तर ही भाषा काय करावं लागेल, जतन संवर्धन त्या ठिकाणी होईल. त्यानंतर दुसरा प्रयत्न करावा लागेल की ही भाषा जी आहे, गुप्त बोली आहे, ती विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करायला पाहिजे. मला सांगायला आनंद होतोय, इस्रायलची जी मौसाद नावाची जी गुप्तचर संघटना जी आहे, ती गुप्तचर संघटना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी बहिर्जी नायकांच्या नावे केलेली जी गुप्तचर यंत्रणा जी आहे, ती गुप्तचर यंत्रणेला बहिर्जी नायकांना ती संघटना आदर्श मानते. आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बहिर्जी नायक आणि छत्रपतींची ही राजनीती किंवा गुप्तचर यंत्रणाची जी पद्धत आहे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास केला जातोय. आणि बहिर्जी नायक हे त्यांचे प्रमुख आहेत, ते आदर्शवत आहेत. ते सगळ्यांना तिथं सांगतात की छत्रपतींसारखं आपल्याला काय करायचं आहे, गोपनीयता जपायची आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्या देखील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये जर गुप्त बोलींचा समावेश केला तर निश्चितच त्या ठिकाणी हे होईल. आता दुसरा मुद्दा आहे, तर या नुसत्या विद्यापीठानेच करून चालणार नाही. ज्या शासन स्तर असेल, सामाजिक संस्था असतील, भाषा संशोधन संस्था असतील, यांनी देखील या गुप्त भाषेमधले जे शब्दसंग्रह जे आहेत ते शब्दसंग्रह संकलित करणं, शब्दकोश त्या ठिकाणी प्रसिद्ध करणं, ह्याच्यासाठी देखील त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती संशोधन होणं गरजेचं आहे. जर ही भाषा आपल्याला टिकवायची असेल, पुढं जतन करायची असेल, तिचं संवर्धन करायचं असेल, तर हे नुसते एकट्याची किंवा कुणाची जबाबदारी नाही, तर सामूहिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यामध्ये विद्यापीठीय अभ्यासक्रम महत्वाचा आहे. शासन स्तरावरून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम करायला पाहिजेत. प्राध्यापक किंवा संशोधकांनी देखील त्याच्यावरती संशोधन प्रकल्प तयार करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी देखील त्या अनुषंगानं अभ्यास संशोधन त्या ठिकाणी करायला पाहिजे. तर अशा सगळ्यांच्या व्यापक प्रयत्न केले तर निश्चितच ही भाषा जी आहे ती अधिक चांगली होईल किंवा ते संवर्धन, तिचं जतन चांगल्या पद्धतीनं होईल. निश्चितच कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरामध्ये देखील या भटक्या विमुक्तांच्या ज्या सांकेतिक आणि गुप्त भाषा आजही त्या ठिकाणी आहे. आता मी तुम्हाला सांगेल, आता कोल्हापूर हे काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर पन्हाळा, ज्योतिबा हे पर्यटन केंद्र देखील आहे. त्यामुळं कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांची, तीर्थटनांची संख्या जास्त आहे. आणि आता इथं कापडाचा व्यवसाय देखील चांगला आहे. कापड दुकानदाराचे, तुम्ही जर कापड दुकानामध्ये कापड खरेदी करायला जर त्या ठिकाणी तुम्ही गेला तर त्या प्रत्येक कापडावरती, काय गांधीनगरला तुम्ही गेला तर प्रत्येक कापडाच्या पाठीमागे स्टिकर असतो. त्या स्टिकरवरती लिहिलेलं असतं 400/40, 600/20, असं प्रत्येक कपड्यावरती त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते काय आहे, तर ते देखील काय आहे, कोड लँग्वेजेस आहे.
ती त्यांचे मालक आणि त्यांचे देणारे जे विक्रेते आहे, कामगार आहेत, त्यांनाच ती भाषा त्या ठिकाणी भाषा त्या ठिकाणी कळते. तर मंडळी, आज आपण भटक्या विमुक्त जातींच्या सांकेतिक भाषेवर सत्र आयोजित केलं होतं. त्या निमित्तानं आपल्याला डॉक्टर अनंता कस्तुरे यांनी सांकेतिक भाषा बोली आणि त्यांचा आजच्या काळातील वापर या विषयावर बरंच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर याबद्दल मी डॉक्टर अनंता कस्तुरे सर यांचं आभार मानतो आणि अशीच नवनवीन माहिती आपण या माध्यमातून घेत राहू. नमस्कार सर, आज आपण आलात याबद्दल आपले मनापासून आभार. आपलंही रेडिओ शिववाणीनं माझी मुलाखत घेतली, वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले, गुप्त सांकेतिक भाषेबद्दलची माहिती जाणून घेतली. याबद्दल तुम्हा सर्वांना आणि विशेष म्हणजे मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवाजी जाधव सर, अभिषेक पाटील आणि तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझी मुलाखत घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं सांकेतिक आणि गुप्त भाषेबद्दलचा जागर केला. त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद.